ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली वंदन ताईंना म्हणते, त्यानंतर सोहम बरा झाला ना? तर आता वंदन ताई म्हणतात, त्यानंतर सोहम कधीच बरा झाला नाही, कारण बबली लोखंडेमुळे त्याच्या मणक्याला इतकी जास्त इजा झाली की तो आयुष्यात कधीच चालू शकत नाही. हे सगळं फक्त त्या मुलीमुळे घडलं आहे. त्यानंतर मी माझ्या सोहमला खूप डॉक्टरकडे घेऊन गेले, परंतु प्रत्येक डॉक्टर हेच म्हणाले की सोहम आयुष्यात कधीच चालू शकत नाही. सोहमच्या बाबांचा त्याच्यावर खूप जीव होता, परंतु त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की सोहमचे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सोहमला होणारा त्रास पाहून 6 महिन्यातच ते सुद्धा गेले. त्यांना हार्ट अटॅक आला. मला चांगली नोकरी होती, परंतु सोहमची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं आणि त्यातही सोहमला एकटं सोडून मी कामाला जाऊही शकत नव्हती आणि म्हणून मी माझी एवढी चांगली नोकरी सुद्धा सोडली. हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली म्हणू लागते, सोहमच्या बाबतीत असं घडलं, त्यानंतर त्याचे बाबा गेलेत. ताई, तुम्ही खरंच खूप सहन केला. तो तर वंदना ताई म्हणतात, आई आहे ना मी, मग सहन तर करावंच लागणार आणि मी ते केलंही. माझ्या मुलासाठी आमचं पनवेलमध्ये खूप मोठं घर होतं, परंतु त्यानंतर आम्ही पनवेलच घर विकलं आणि कर्जतच्या छोट्या घरात जाऊन राहिलो. तिथे गेल्यानंतर वाटेल ती काम केलीत. सोहमला लहानाचं मोठं केलं. आज सोहम तेशीचा झाला आहे, परंतु त्याच्या आयुष्यात फक्त अंधार आहे आणि तो अंधार फक्त त्या बबली लोखंडेमुळे आहे. एकीकडे त्या बबली लोखंडेमुळे मी माझा नवरा गमावला आणि त्यात माझ्या मुलाचीही अशी अवस्था. हे सगळं काही त्या मुलीमुळेच झालं आहे आणि त्या मुलीला मी आयुष्यात कधीच माफ नाही करणार. तर अर्जुन म्हणतो, परंतु तुम्ही त्यानंतर बबली लोखंडे विरुद्ध म्हणजे त्या मुलीच्या विरोधात कंप्लेंट सुद्धा केली होती ना? तर वंदना ताई म्हणतात की हो, कारण मला त्या बबलीला चांगली अद्दल घडवायची होती. तिने जे काही केलं त्याकडे मी लहान मुलांची भांडण म्हणून बघूच शकत नव्हती, कारण त्यामध्ये माझ्या मुलाचं अस्तित्व मी गमावलं होतं. तर सायली म्हणू लागते, हे सगळं घडल्यानंतर तुम्ही बबली लोखंडेच्या आई वडिलांना नाही का भेटलात? तर वंदना ताई म्हणतात, नाही, तिच्या आई वडिलांचा माझ्याकडे पत्ता नव्हता, परंतु त्यानंतर माझा शोध हा चालूच होता. मी माझा शोध थांबवला नव्हता आणि त्याचवेळी मला कळालं की बबली ही शांता नावाच्या बाईकडे राहत होती आणि म्हणूनच मी त्या शांताला भेटायला गेले. पण बबली तिथूनही पळूनच गेली होती आणि याच शांताने मला पोलीस कंप्लेंट करायला मदत केली होती. तर सायली म्हणते की हो, आम्ही त्यांना भेटलो आहोत. त्यांनी आम्हाला सगळी परिस्थिती सांगितली, परंतु ज्यावेळी बबली लोखंडे त्यांच्याकडे गेली होती त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा वर होता. सोमने पेट लाकूड बबलीच्या खांद्यावर मारलं होतं. त्यावेळीचाच तो वरण आहे का? तर आता वंदना ताई म्हणतात की हो, त्यावेळीचाच तो डाग असणार. तर अर्जुन म्हणतो की त्यावेळी बबलीला जास्त भाजलं होतं का? तर वंदना ताई म्हणतात की हो, त्यावेळी तिला खूप जास्त भाजलं होतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे अजूनही खांद्यावर भाजलेल्याचा डाग नक्कीच असू शकतो. तर वंदना ताई म्हणतात, बरोबर आहे तुमचं, तो मृण तिच्या खांद्यावर अजूनही नक्कीच असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, शांता मावशी सुद्धा हेच म्हणाल्या. तर वंदना ताई सायली अर्जुनला म्हणतात, मी खूप दिवस तिचा शोध घेतला, पण ती मुलगी मला सापडली नाही. पण इतक्या वर्षानंतर तिचं नाव तुमच्या तोंडून मी ऐकलं, पण ही मुलगी तुमची कोण लागते? त्यावेळी सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर सायली सगळं सत्य सांगत वंदना ताईंना म्हणते, मी ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली त्याच आश्रमात ही सुद्धा लहानाची मोठी झाली, परंतु ज्यावेळी ती आश्रमात आली त्यावेळी तिने तिचं नाव बबली लोखंडे हे सांगितलंच नव्हतं. तर तिने आम्हाला तिचं नाव प्रिया असं सांगितलं होतं, पण नंतर पुढे जाऊन तिने तेही नाव बदललं. तर वंदन ताई सायलीला म्हणतात, म्हणजे तिने तुमच्या आयुष्यात कशी ढवळाढवळ केली? तर सायली वंदन ताईंना म्हणते, फक्त ढवळाढवळ केली नाही,
तर उलतापालत करून ठेवली आहे आता सायली. घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी वंदना ताईंना सांगते त्यावेळी वंदन ताई म्हणतात, म्हणजे लहान असताना ती क्रूर होतीच, परंतु मोठी झाल्यानंतर ती अजून भयंकर झाली. तर सायली म्हणते की हो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे किती चांगल्या अर्थी म्हटलं जात ना, परंतु प्रियाच्या बाबतीत मात्र हे खरंच खूप चुकीचं आहे. तर वंदना ताई म्हणू लागतात, त्या बबलीला म्हणजेच त्या प्रियाला माझ्या समोर घेऊन या माझी अशी इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या हाताने तिचा गळा आवळून मला तिला ठार मारून टाकायचा आहे. आज तिच्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. आज तिच्यामुळे आम्ही हे सगळं काही सहन करतोय. माझ्या मुलाच्या बाबतीत तिने जे काही केले ना, तो सगळा राग मला तिचा जीव घेऊनच काढायचा आहे. तर अर्जुन त्यांना शांत करतो आणि म्हणू लागतो, हे बघा, मी तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही आणि कोणालाही मारायचा विषय तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका, परंतु सोहमला न्याय मिळवून देण्यासाठी मी एकमात्र तुमच्यासाठी करू शकतो. तर आता वंदना ताई अर्जुनला विचारतात की कोणती गोष्ट? तर अर्जुन म्हणतो की प्रियाच हे रूप आम्ही सगळ्यांसमोर आणण्यासाठी पुरावे गोळा करत आहोत आणि ज्यावेळी ते सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणू त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथे यायचं आहे. तुम्ही सुद्धा तिचं सत्य सगळ्यांसमोर सांगायचं आहे. तुम्ही सांगाल का हे सत्य सर्वांसमोर? तर वंदन ताई अर्जुनला म्हणतात की हो, त्या बबली लोखंडेला तिच्या पापाची शिक्षा मिळण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही जिथे बोलवाल तिथे यायला तयार आहे. तुम्ही जर म्हणालात की पोलीस स्टेशनला ये, तरी सुद्धा मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. मी तिथे ओरडून ओरडून सांगेन की या मुलीने माझ्या मुलाच्या बाबतीत काय केलं आहे, माझ्या आणि माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. तिने आता वंदना ताईंना होणारा त्रास सायली अर्जुनला कळत असतो, त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी शिकरे आता दुसऱ्या नंबरवरून वकिलांना फोन करते आणि म्हणते, हॅलो ॲडव्होकेट जमदाडे, वकील का? तर आता ते म्हणतात की हो, कोण बोलते? तर आता साक्षी म्हणू लागते, तुम्ही महिपा शिकरेची केस घेऊ शकता का? मी महिपा शिकरे यांची दूरची नातेवाईक बोलत आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, परंतु महिपा शिकरे यांचे नातेवाईक, परंतु माझ्या माहितीनुसार महिपा शिकरे यांना एकच मुलगी होती आणि तिचा तर जेलमध्येच मृत्यू झालाय. मग तुम्ही कोण बोलत आहात? तर साक्षी शिकरे म्हणते की काय झालंय, तुम्हाला असं वाटते की त्यांचे कोणीच नातेवाईक असू शकत नाही का? तुम्ही महिपा शिकरे यांना पर्सनली ओळखताय का? तर जमदाडे वकील म्हणतात नाही. तर साक्षी म्हणते, ते मग त्यांचे नातेवाईक असू शकतात ना, तुम्ही असं जज नाही करू शकत. मी महिप्त शिगरे यांची पुतणी बोलते. आमच्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यांनी आम्हाला खूप सावरलं आणि म्हणूनच माझ्या काकांना या केसमध्ये मला अडकवायचं नाहीये. मला त्यांना लवकरात लवकर यातून सोडवायचं आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, हो, पण महिपा शिकरे यांच्या केसचा निकाल तर केव्हाच लागला आहे, त्यामुळे आता अपील करण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण आता अपील केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तर साक्षी त्यांच्यावर चिडते आणि म्हणू लागते, मग तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्यात असं म्हणत आता साक्षी खूप चिडलेली असते. जमदाडे वकील म्हणतात, काय बाई आहे ही असं म्हणत ते फोन ठेवून देतात. साक्षी शिकरेला आता काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणून साक्षी पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या वकिलांचा नंबर शोधते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुनचा संताप होत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, या प्रियाच्या बाबतीत मला जितक्या गोष्टी कळतायत ना, तितका माझाचा राग वाढत जातोय. एखादी मुलगी लहान असल्यापासून इतकी विकृत कशी असू शकते? तर सायली म्हणते, वंदना ताई यांचं बोलणं ऐकल्यापासून मी सुद्धा हाच विचार करते. जेव्हा तिने त्या सोहमला मारलं त्यावेळी ती किती लहान असेल, म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा तिची खुनशी वृत्ती काही लपली नव्हती. ती जगासमोर आलीच. नंतर सुदैवाने तिला सुधारण्यासाठी
खूप संधी तिच्या समोर आली, परंतु तिने मात्र तिचा दुरुपयोगच केला. मधुभाऊ ज्या आश्रमात आहेत, अशा आश्रमात ती लहानाची मोठी झाली. तिच्यावर योग्य संस्कार करण्याचा मधुभाऊनी खूप प्रयत्न केला. त्यांचं प्रेम तिला मिळालं, पण नंतर खोट बोलून का होई ना, परंतु रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्या सावलीत ती आली. पण ती जर नीट राहिली असती ना, तर खरंच सुखात राहिली असती, पण नाही. तिची ही खुनशी वृत्ती तिला थांबूच शकली नाही ना. तिने ज्याप्रमाणे सोहमच्या आयुष्यावर निखारा ठेवला, त्याचप्रमाणे तिने सगळ्यांच्या आयुष्यावर, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखारच ठेवला आहे. तिने आणि ती निखारा ठेवतच गेली. तर अर्जुन म्हणतो, स्वभाव माणसाचा स्वभाव आहे ना, तो माणसाला कधीच बदलू देत नसतो. आणि अगदी प्रियाच्या बाबतीतही तसंच घडतंय. पण आपल्याला हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं आहे. हिला आपल्या आयुष्यातून कायमच घालवायचं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, ते तर होणारच आहे. तिच्या विरोधात आपल्याला खूप पुरावे मिळाले आहेत आणि अजूनही मिळतील. तर अर्जुन म्हणतो, हो, पण एकच आहे. सायली अर्जुनला म्हणते की कुठला? तर अर्जुन म्हणतो की वंदना जाधव सत्य सगळ्यांना सांगायला तयार झाली आहे, परंतु ज्यावेळी त्या प्रियाच सत्य आपण घरच्या सगळ्यांना सांगू, त्यावेळी तिचे जन्मदाते आईवडील म्हणजे सदा मैना सुद्धा इथे असणं गरजेचं आहे. पण ते कुठे गायब झालेत काहीच कळत नाहीये. तर सायली म्हणते, हे तर उघडच आहे की या सगळ्यांना सुद्धा तिनेच गायब केलं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, आता ते कुठे आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला प्रियाचाच उपयोग करावा लागेल. तर अर्जुन म्हणतो, तेही खरं आहे. सायली म्हणते, मला एक कल्पना सुचली. अर्जुन विचारतो, काय? तर सायली तिचा प्लॅन अर्जुनला सांगू लागते. आता ते प्लॅन अर्जुनलाही पटलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रियाला इथे अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, काय, तुला घरी पोहोचायला सकाळ होणार आहे का? हो रे, मी समजू शकते. आता इमर्जन्सी आली म्हटल्यावर तुला तर ते तुझं काम करावंच लागेल ना. पण अश्विन, काही हरकत नाही, पण तू स्वतःची काळजी घ्या बाय, असं म्हणत आता प्रिया खुश होते. फोन ठेवते आणि पाहते तर तिच्याच्या मोबाईलला चार्जिंग कमी असतं आणि म्हणून ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि तिच्या डोक्यात काहीतरी काम असुस्ताच ते काम करण्यासाठी ती तिथून निघून जाते. आणि त्याच संधीचा फायदा घेत आता प्रियाच्या रूममध्ये सायली आलेली असते. आता सायली प्रियाची पर्सची झडती घेत असते, परंतु ज्यावेळी ती पर्सची झडती घेत असते त्याचवेळी प्रियाचा फोन वाजतो, म्हणून सायली पाहायला जाते. तर मंजिरी नाव असतं. आता प्रिया रूममध्ये येऊ नये म्हणून सायली लगेच फोन उचलते. तर इकडे मैनावती म्हणतात, अग बुली, मी बोलते, तुला माहीत आहे का मी तुला कधीपासून फोन करते, कुठे गेली होतीस? अग, तुझ्या बाबांना इथे बरं नाहीये. अग, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायची गरज आहे. अग बुबले, तुझ्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जायचे, पण मी कुठे घेऊन जाऊ? माझ्याकडे पैसे नाहीयेत. तू पैसे तरी पाठव, नाही तर तू डॉक्टरांना तरी घेऊन ये. आता सायली हे सगळं बोलणं ऐकते आणि पुढे काही बोलण्या अगोदरच सायली फोन कट करते. आता मैनावती सदाशिव यांना म्हणू लागतात, तर काही बोलण्या अगोदरच बुबलेने फोन ठेवला. हिला फोन करून करून माझी बोट झिजलीत, पण ही पोरगी मात्र काहीच बोलली नाही. अरे माझ्या कर्मा, मी आता काय करू? कुठून पैसे आणू आणि तुम्हाला कसं डॉक्टरकडे घेऊन जाऊ? तर दुसरीकडे सायली पाहते तर नाव मंजिरी असतं. सायली म्हणू लागते, नाव तर मंज आहे, परंतु आवाज आणि बोलण्याची पद्धत तर मैनावती यांची होती. म्हणजे प्रियाने मैना यांचा नंबर आता मंजिरी या नावाने सेव्ह केला आहे. तर म्हणजे ही मैनावती सतत या प्रियाला फोन करते आणि हेच लपून ठेवण्यासाठी हिने नावही बदलून ठेवलं आहे. कमला आहे या मुलीची. तर त्याच वेळी एक मेसेज आलेला असतो. तर सायली म्हणू लागते, मेसेज का पाठवते? ही आता सायली मेसेज वाचते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, पैसे कधी पाठवतेस? तुला आमची काळजी आहे की नाही? तुझ्या बाबांची तब्येत लय खराब आहे. आता सायली तो मेसेज वाचते आणि फोन चार्जिंगला लावायला जाते.
त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की आपल्याला ॲड्रेस मिळण्याची ही संधी आहे, आणि म्हणूनच सायली तिला मेसेज करत म्हणते, तुम्ही मला नीट पत्ता पाठवा. तुम्ही कुठे राहता हे मला कळाल्याशिवाय मी माझ्या माणसाला पैसे घेऊन कसे पाठवणार. उद्या माझा माणूस पैसे आणि डॉक्टरांना घेऊन तिथे येईलच. आणि सायली आता रिप्लायची वाट पाहत असते. तर आता महिनावती लगेच सायलीला प्रिया समजून सगळा ॲड्रेस पाठवतात. आता सायली म्हणते, आता तर ॲड्रेस मिळाला आहे, आता हा ॲड्रेस मला माझ्या मोबाईलवर पाठवायला हवा. आणि मी रिप्लाय दिला आहे हे डिलीट करायला. हो, सायली मेसेज डिलीट करते आणि त्याचवेळी प्रिया येते. याची चाऊल लागताच सायली लगेच दरवाजाच्या मागे लपते. तर त्यावेळी प्रिया रूममध्ये येताच सायली दरवाजाच्या मागेच असते. प्रिया मोबाईल पाहायला जाते आणि त्याच संधीचा फायदा घेत सायली रूममधून बाहेर पडते. तर इकडे प्रिया म्हणते, माझ्या मोबाईलचा लाईट ऑन कसा झाला. प्रिया पाहते तर मैनावतींचे फोन असतात. प्रिया म्हणू लागते, ही मैना तर मला खरंच छळणार. हिला फक्त ब्रश करायच्या अगोदर सुद्धा पैसेच हवे असतात. किती पैसे द्यायचे असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे ज्यावेळी अर्जुनला सत्य कळत की सायलीने आता सदा मैना यांचा ॲड्रेस मिळवला आहे, त्यावेळी अर्जुन सायलीच कौतुक करतो आणि म्हणतो, फॅटास्टिक बायको, तुझ्यामुळेच सदा मैना यांचा आपल्याला ॲड्रेस मिळाला आहे. आपण उद्याच तिथे जाऊ. सायली म्हणते, उद्या उशीर नाही ना होणार. अर्जुन म्हणतो, पण आता किती वाजलेत बघितलेस का. सायली म्हणते, हो, पण मला खरंच काळजी वाटते, कारण महिना ज्या पोट तिडकीने बोलत होते ती मला अजूनही आठवते. खरं सांगत होती ती सदाशिव यांना खूप बरं नाहीये, त्यांना डॉक्टरांची गरज आहे, आणि म्हणून ती प्रियाकडे पैसे मागत होती. आणि हे सगळं काही मी ऐकलं आहे आणि तिच्या आवाजातून कळत होतं की ती खरं बोलते. आणि म्हणूनच मला असं वाटत की आपण त्यांच्या मदतीला जायला हवं. मला माहीत आहे आपण अश्विन भाऊजींना तिथे घेऊन जाऊ शकत नाही, पण तुमच्या ओळखीचे एखादे डॉक्टर असतीलच ना, मग आपण त्यांना तिथे घेऊन जाऊयात. तर अर्जुन म्हणतो, कमला आहे तुझी बायको म्हणजे कसं बनवलं ना तुला. देवाने तुला बनवल्यानंतर देवाने तो मोल सुद्धा फेकून दिला असेल. म्हणजे बघ ना, त्या सदा महिनाने आपल्याला इतका त्रास दिलाय. घरचे दागिने सोडलेत, घरच्या प्रत्येकाला त्रास दिलाय. तुझे खोटे आई बाबा म्हणून तुझ्या समोर आलेत, तुझ्या भावनांशी खेळलेत, तुझा मानसिक छळ केला, मानसिक त्रास दिला. आणि असं असताना सुद्धा तुला त्यांची काळजी वाटते. तर सायली म्हणते, साहजिकच आहे तुम्हाला किंवा मला जर एखादी आजारी व्यक्ती समोर असेल तर त्या व्यक्तीने काय केलं हे आठवेल तरी नाही ना. म्हणून मला असं वाटते की आपण दोघांनी जाऊन नक्की काय घडलंय हे पाहायला हवं. आणि तसंही सदा किंवा मैना हे दोघेही त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात, पण आपण तसं नाही ना वागू शकत. समोरच्या व्यक्तीला बरं नसेल तर आपला जीव तरी लागेल का. सतत त्याच गोष्टीचा विचार मनात येत राहील. आणि म्हणूनच मला वाटते की आपण तिथे जायला हो. तर अर्जुन सायलीच कौतुक करतो. सायलीच बोलणं किंवा तिचं वागणं याबद्दल अर्जुनला अभिमान वाटत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तुझ्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकलो आहे, कितीही काही झालं तरी माणुसकी अगोदर. माझ्या ओळखीचे पेंढारकर डॉक्टर आहेत, मी त्यांना आताच फोन करतो, आपण आपल्यासोबत त्यांना घेऊन जाऊ असं म्हणत आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांना फोन करायला घेतो. आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांच्याशी बोलत त्यांना सगळं काही सांगतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सचिन रिकामी हाताने घरी येतो आणि अस्मिताशी गोड बोलत म्हणतो, अस्मी, अगं मगाशी मी ATM मध्ये थोडी कॅश काढायला गेलो होतो, तर यातून पैसेच येत नाही, म्हणजे डिॲक्टिव्ह असं अकाउंट दाखवतायत. तर अस्मिता म्हणते, काही बोलतोयस. अरे हे कार्ड ॲक्टिव्ह आहे. अरे माझं अकाउंट तर ॲक्टिव्ह आहे, तुझ्या समोरच नाही का. त्या डिलिव्हरी बॉयला मी याच कार्डवरून पेमेंट केलं, मग त्यावेळी तू पाहिलंस ना की हे कार्ड चालू आहे. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, मग हे कार्ड ATM मशीनमध्ये का चाललं नसेल. आज माझ्या मुलाला एक साधं खेळण घ्यायचं होतं आणि ते खेळण सुद्धा मला घेता आलं नाही. मला सांग,
त्या डिलिव्हरी बॉयला तू पैसे दिल्यानंतर, त्याला पेमेंट केल्यानंतर हे कार्ड ब्लॉक वगैरे केलेस का? तर अस्मिता म्हणते, असं काही नाहीये सचिन, आणि असं मी का करेल सांग ना. अरे जेव्हा जेव्हा तू पैसे मागितलेस त्यावेळी तुला कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सगळं काही दिलच आहे की. तर आता सचिनला काय करावं काहीच कळत नाही. सचिन अस्मिला म्हणतो बरं, तुझ्या एखाद्या दुसऱ्या अकाउंट कार्ड मला देऊन ठेवतेस का? तर अस्मिता म्हणते, माझ्याकडे फक्त एकच अकाउंट आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिनला काहीच कळत नसतं. सचिन आता अस्मिताशी गोड बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, बरं पण अस्मी, तू माझी मानसिक अवस्था समजून घेशील ना ग? तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, आत येऊ का? असं म्हणत कल्पनाताई रूममध्ये येतात. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, काय बाळ झोपले का? तर अस्मिता म्हणते, हो आत्ताच. तर कल्पनाताई म्हणतात, अगं मग तू का नाही झोपलीस? एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा बाळ झोपेल ना त्यावेळी तू सुद्धा झोपून घे. तुला सुद्धा आरामाची गरज आहे, कारण नंतर ज्यावेळी आई झोपायला जाते त्यावेळी नेमकं बाळ उठतं एवढंच नाही, तर आईने तोंडामध्ये घास घेतला की बाळ मात्र लगेच रडायला लागतं. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता, पुढचे काही महिने हे जागरणाचेच आहेत, म्हणून मिळेल तेवढी झोप काढून घे. जेवढा आराम करता येईल तेवढा आराम करून घे. तर अस्मिता म्हणते, हो मी आराम करणारच आहे, पण तुम्ही सहजच आला होता का? तर कल्पना ताई म्हणतात, नाहीये, उद्या घोडे पाडवायना म्हणून बाळाकरता काही गिफ्ट्स आणले होते, आणि हो उद्या सकाळी बाळाला लवकरच तयार कर, कारण उद्या त्याचा पहिला सण आहे ना. तर अस्मिता म्हणते, हो मम्मा. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही येतो. असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघून जात असतात. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, डॅड एक मिनिट. असं म्हणत अस्मिता त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, डॅड जरा बोलायचं होतं. तर प्रतापराव म्हणतात, बोल ना, काय झालंय बाळा? अस्मिता ता म्हणू लागते, डॅड सचिन आताच ATMला गेला होता, तर ATM मधून पैसेच येत नाहीयेत, कार्डचा काही प्रॉब्लेम झालाय का? तर प्रतापराव म्हणतात, मला कसं माहीत असणार? तर आता कल्पना ताई म्हणतात, मलाही काही कळत नाही, मला तरी असं वाटते की मशीनचा प्रॉब्लेम असेल. तर सचिन म्हणतो, नाही, मशीनचा काही प्रॉब्लेम नाहीये, कारण मी एक नाही तर 4-5 ठिकाणी गेलो होतो, तिथे सगळीकडे एकच प्रॉब्लेम दाखवतायत. तर प्रतापराव म्हणतात, नाही, मला तरी काहीच माहीत नाही. तर अस्मिता म्हणते, बरं डॅड, हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना, मी उद्याच बँकेत जाऊन येते. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता बाळा, तुला दगदग करायची काय गरज आहे? मी आहे ना, मी उद्या बँकेशी नक्कीच बोलतो आणि नक्की काय झालं ते बघतो. पण आता तुला पैशाची गरज आहे का? तर सचिन होकार देत असतो. अस्मिता म्हणते, नाही डॅड, तशी काही पैशांची गरज नाहीये. तर आता मात्र सचिनला अस्मिताचा राग येत असतो. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, तू आराम कर, उद्या मी हे सगळं काही बघतो. असं म्हणत प्रतापराव आणि कल्पना ताई तिथून निघून जातात. आता लगेच सचिन अस्मिताला म्हणतो, ते तर पैसे द्यायला तयार होते ना, मग तू नाही का म्हणालीस 10,000 मागून घ्यायची होती ना कॅश? अस्मिता म्हणते, काय गरज आहे उगाच, जर गरज नसताना का पैसे मागायचेस स्मितांच्याकडे? आणि सचिन, तसंही उद्या सगळं काही क्लिअर होणारच आहे, मग उद्या येतील ना पैसे काढता. आणि सचिन, तुला बाळाला काही घेता आलं नाही म्हणून फार मनाला लावून घेऊ नकोस, इट्स ओके सचिन. परंतु सचिनला मात्र ते अजिबातच आवडलेलं नसतं. आता सचिन अस्मितासोबत काहीही न बोलता तिथून बाजूला जाऊन बसतो आणि मोबाईल पाहत असतो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया किचनमध्ये आलेली असते. ती पाणी घेत असते आणि त्याचवेळी प्रिया पाहते तर सायली अर्जुनच्या रूमची लाईट अजूनही चालू असते. प्रिया विचार करत म्हणते, सायली, अर्जुन अजून जागे का आहेत? म्हणजे कन्फर्म माझ्या विरोधातच काहीतरी प्लॅनिंग करत असणार. आणि म्हणूनच प्रिया लगेच तिच्या हातातील पाण्याचा जार तिथेच ठेवते आणि सगळ्यांच्या नकळतच सायली
अर्जुनच्या रूमच्या दिशेने जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सदाशिव यांना भरपूर त्रास होत असतो. मैनावती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही एक काम करता का, मी तुम्हाला लवंग दिली आहे, ते दाताखाली ठेवा. तर सदाशिव खोकतच म्हणतात, नाही, त्याचा काहीच उपयोग नाही, आता मी जाणार, कारण आता मला नाही सहन होत आहे, कारण खूप त्रास होतोय. तर मैनावती म्हणतात, नाही, तुम्हाला काही होणार नाही, मी डॉक्टरांना बोलवून घेऊन येते. तर सदाशिव म्हणतात, पण डॉक्टरांना पैसे कुठून देणार, आपल्याकडे तर पैसेच नाहीयेत, आणि आपली पोरगी फोनही उचलत नाहीये, पैसेही पाठवत नाहीये. मैनावती म्हणतात, नाही नाही, असं काही नाहीये, ते सायली अर्जुन तिच्या मागावर आहेत ना, त्यामुळे तसं होत असेल, नाहीतर ती पैसे पाठवेल हो, आणि उद्यापर्यंत ती नक्कीच पाठवेल, नका काळजी करू तुम्ही. परंतु इथे मात्र सदाशिव यांना खूप त्रास होत असतो. मैनावती म्हणतात, थांबा, मी तुम्हाला गरम पाणी देते, जरा बरं वाटेल, असं म्हणत त्या उठून जाणार. परंतु त्याचवेळी सदाशिव हे खाली कोसळतात. आता मैनावती त्यांना आवाज देण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, अहो उठाना देवी माते, माझ्या कुंकवाला वाचव, असं म्हणत त्या खूप रडत असतात. परंतु त्याचवेळी तिथे सायली अर्जुन येतात. मैनावती म्हणतात, सायली अर्जुन, तुम्ही अगदी देवासारखे आलाय, अहो बघा ना यांना काय झालंय, मी किती कम नशिबी आहे ना सायली, माझ्या नव्याच्या औषध पाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत. सायली म्हणते, आता काळजी करू नका, आम्ही आलोय ना, आणि डॉक्टर सुद्धा आले आहेत. अर्जुन म्हणतो, डॉक्टर प्लीज लगेच चेक करा. आता डॉक्टर सदाशिव यांना चेक करत असतात. सायली अर्जुन यांची काळजी वाटत वाढतच असते आणि मैनावती सुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. सायली त्यांना आधार देते, धीर देते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला म्हणते की आपलं काम झालंय, प्रियाच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा व्रण आहे. तर अर्जुन मनाशीच म्हणतो की आता ही प्रिया ही बबली लोखंडी आहे, याचा केवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे. तर दुसरीकडे आता प्रिया आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणू लागते, फोन का केलायस, मी तुला म्हटलं होतं ना की काम झाल्यावर मेसेज कर. तर तो म्हणू लागतो, मॅडम काम झालंच नाहीये, तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर मी आलो आहे, परंतु तिथे तर कोणीच नाहीये. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, सदा महिना म्हणून कुठे गेले असतील. नक्की प्रियाला काहीच कळत नसतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.